नमस्कार मित्रांनो, पार्थ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण स्टडी करत होतो सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन हा टॉपिक आपण स्टडी केला होता. आपला चॅप्टर चालू आहे सेकंड चॅप्टर ह्युमन रिप्रोडक्शन. आजच्या लेक्चरमध्ये आपण एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट हा टॉपिक स्टडी करणार आहोत. ज्या वेळेला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं, त्या फ्युजनमधनं आपण शिकलो आहे की जी प्री सेल तयार होते, पहिली सेल तयार होते, दॅट इज झायगोट. हा जो झायगोट असतो, या झायगोटपासून पुढे लाईफ स्टार्ट होतं. द झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिंगॅमी इज ॲक्टिवेटेड टू डिवाइड. एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात कधी होते, तर ज्या वेळेला हा झायगोट डिवाइड व्हायला सुरुवात होते त्यावेळेला. आणि म्हणून आपला जो आजचा मुद्दा आहे तो आहे एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रिओ, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आहे. एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण, पण हे कसं तयार होणार आहे, ज्यावेळेला झायगोटमध्ये सातत्याने डिव्हिजन रिडिव्हिजन होईल त्यावेळेला. मग डिव्हिजन होणं म्हणजेच क्लिवेज होणं. क्लिवेज इज द प्रोसेस of early mitosis division of the zygote into hollow multicellular blastula. झायगोटमध्ये मायटोटिक डिव्हिजन होत जातात आणि एक हॉलो मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होते की ज्याच्या आतमध्ये सेल्स असतात, त्याला आपण ब्लास्टुला असं म्हणतो. आता यामध्ये डॉटर सेल्स ज्या असतात, या डॉटर सेल्सची ग्रोथ होत नाही, पण या डॉटर सेल्सला म्हटलं जातं ब्लास्टोमर. द सेल्स फॉर्म बाय क्लिवेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमर्स. आता ब्लास्टोमर तयार झालं, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट झाली, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट सुरू झाली, मायटोसिसमुळे सुरू होते. एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट होते म्हणजेच क्लिवेज होतं, ब्लास्टुला तयार होतो. ब्लास्टुलाच्या आतमध्ये असणाऱ्या सेल्सला आपण त्या ठिकाणी ब्लास्टोमर्स म्हणतो. प्रोसेस ऑफ क्लिवेज साहजिक आहे. मायटोटिक डिव्हिजन होतं म्हणजे 2च्या 4 होता, 4च्या 8 होता, 8च्या 16 होता, 16च्या 32 होता. अशा प्रकारे साधारणतः 7 ते 8 वेळेला वेगानं त्या ठिकाणी काय होतं, तर ज्याला आपण म्हणतो की सेल डिव्हिजन होतं. म्हणून त्याला म्हटलं फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज, फोर्थ क्लिवेज. आणि फायनली आपल्याला आफ्टर द 4th डे ऑफ द फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज अँड सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स अँड एक्स्टर्नली लुकिंग लाईक मलबरी. त्या ठिकाणी एक छोट्या डॉटसारखा दिसायला लागतो. अँड दिस स्टेज इज कॉल्ड ॲज मोरुला. क्लिवेज होतं, मायटोटिक डिव्हिजन होता म्हणजे मायटोसिस होतं, आणि साधारणतः 4थ्या दिवशी 16 ते 32 सेल्सचा एक स्ट्रक्चर तयार होतं, दॅट इज कॉल्ड ॲज मोरुला. त्यालाच आपण ब्लास्टुला असं पण म्हणतो. मग ब्लास्टुलेशन काय आहे हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये समजवून घेणार आहोत मित्रांनो. पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लास्टुलेशन हा टॉपिक स्टडी करणार आहोत. थँक्स टू ऑल ऑफ यू. Thanks for watching this video.